नमस्कार, अंजली किचनमध्ये आज तुमचे स्वागत आहे। मी आज तुम्हाला बनवून दाखवते गोडा मसाला, की ज्यात सगळ्यात गोडवा आहे असा आपला हा गोडा मसाला आज आपण बनवणार आहे। त्या मसाल्याने आपली कोणतीही भाजी असो, मसाले भात असो किंवा कुठलीही पातळ सुकी भाजी असो, त्याने आपल्या भाजीला गोडवा येतो असा हा गोडा मसाला मी आज घरगुती पद्धतीने तुम्हाला बनवून दाखवते। तर त्याच्यासाठी मी इथं साईडला 1/2 किलो धने घेतलेत, मस्त निवडून वगैरे। मी इथं तमालपत्र घेतले, हे थोडं जास्त प्रमाणात घेतले आणि हे कात्रीने कट केले का की बाबा घरगुती आपण मिक्सरवर करणार आहे, त्यासाठी मी छोटे छोटे असे कट करून घेतलेले आहेत। इथं आपण घेतलेत पांढरे तीळ, इथं घेतले खसखस आणि इथं हे सगळे मसाले मी फक्त 10-10 ग्राम घेतलेले आहेत। इथं मी मोठी वेलची घेतली मसाल्याची, इथं ही जायपत्री, इथं मायपत्री, इथं स्टार फूल घेतले, इथं आपण मिरे घेतलेत, लवंग घेतले, दालचिनी घेतली आपण आणि मेथी आणि खडा हिंग, शहाजिरे, साधे आपले फोडणीचे जिरे घेतलेले आहेत आपण। इथं थोडी बडीशेप घेतली, एक जायफळ घेतले आणि आपल्याला तळण्यासाठी थोडंसं तेल लागणार आहे। सगळ्यात आधी आपण हे धणे मस्त याच्यावर गरम करून घेऊया। इथं आपण हे धणे टाकले आता आणि अगदी थोडंसं तेल टाकते धण्यावर मी, आपल्याला तेल जास्त टाकायचं नाही आहे। ह्यात खोबरं टाकलं तरी चालतं, पण मला खोबरं आवडत नाही, त्यामुळे मी खोबरं टाकणार नाही याच्यामध्ये। आता आपल्या धण्याचा बघा मस्त कलर बदलला आहे, तडतड करायला लागलेले आहे। धने भाजायला घेतले की मस्त एक सुगंध येतो। आता धने आपले भाजलेले आहेत छान। आता आपण इकडे धने काढून घेऊया। अशा पद्धतीने आता हे धने मी मस्त असे भाजून घेतलेत। त्याच्यामध्ये गॅस बारीक करूया आपण। सगळ्यात आधी ही मी मोठी वेलची टाकून घेते याच्यामध्ये आणि ह्यातच मी स्टार फूल टाकून देते आणि ह्यातच आपण ही दालचिनी पण टाकूया। दालचिनीचे छोटे तुकडे करून टाकते। मस्त हे बारीक गॅसवर आपण तेलातनं काढून घेतोय। आता मस्त वास सुटलाय मसाल्यांचा। मसाले भाजताना तडतड उडतात, जास्त काळजी घ्यायची आपण त्याची। आता मी ह्याच्यावर ही लवंग आणि मिरे टाकून घेते। लवंग आणि मिरे मस्त आता तेलातून आपण छान भाजून घेतलेत। मध्येच आपण ही जावित्री आणि मायपत्री हे दोन्ही पण ह्याच्यात टाकून देते। हे पण छान आता आपण ह्या तेलावर तळून घेऊया। गॅस चालू करते, गॅस मी बंद केला कारण खूपच उडायला लागला सगळ्याच। हे पण छान आपलं भाजून झालंय। आपण याच्यावर टाकतो जिरं, हे साधे जिरे टाकलेत। इथं मी शहाजिरे टाकलेत, थोडीशी बडीशेप टाकली आहे आणि आपण इथं थोड्याशा मेथ्या पण टाकल्यात। तर हे पण मस्त आपण एकदम बारीक गॅस करून गरम करून घेऊया।
हे पण आपलं आता छान भाजून झालं आहे. हे काढून घेते आता मी. पांढरे तीळ, पांढऱ्या तिळावर जास्त तेल टाकत नाही मी. पांढरे तीळ आपली छान आता गरम होत आले. थोडा कलर बदलला की आपण यात खसखस टाकून देतोय. खसखस आणि तीळ ह्याच्यात मी जास्त तेल टाकलं नाही, व्यवस्थित भाजता येणार नाही आपल्याला, म्हणून. आता हे असं नुसतंच आपण भाजून घेतलेलं आहे. आता हे पण छान आपलं तडतडले. आता काढून घेऊया आपण. हे इथं मी वेगळंच काढून घेतलं आहे. आता हे मस्त आपण पांढरे तीळ आणि खसखस ही सेपरेट काढून घेतलेली आहे. जायफळ आपण थोडं फोडून घेऊया. इथे मी जायफळ टाकते. आता थोडासा जायफळाचा तुकडा टाकला आहे मी. आणि हा हिंग, ते पण छान असं आपण एक तेलाचा थोडासा टिपका टाकून त्यातलं मी मस्त भाजून घेते. तुमच्याकडे जर खडा हिंग नसेल तर हिंगाची आपली पावडर मिळते ती पण टाकली तरी चालते. हे भाजून झाले आपलं हिंग आणि जायफळ. हे पण काढून घेतलं इथं. आता आपले शेवटी राहिले तमालपत्र. आता हे तेलात टाकून घेते इथं मी. ह्याच्यावर थोडंसं तेल टाकून घेऊया. गॅस बारीक करूया आणि मस्त असं हे हलवून घेऊया. बारीक घेऊन मस्त आपलं तमालपत्र पण छान भाजलं आहे आता. म्हणजे हे मस्त कडक होते, म्हणजे मिक्सरवर छान बारीक कुटले जातील आपण. अशा पद्धतीने आता सगळे मसाले मी भाजून घेतलेत. आता आपण मस्त मिक्सरवर हे सगळं वाटून घेणार आहे. तमालपत्र पण आपलं छान आता भाजून झाले. तमालपत्राचा खूप छान सुगंध येतो. त्यामुळे तमालपत्राचं जास्त प्रमाण ठेवायचं मसाल्यामध्ये. मसाला छान होतो, गोडा मसाला. आता हे सगळं आपलं वाटून झालेलं आहे बघा, दोन्ही मसाले. इथं मी मिक्सरचं भांडे घेतले. आता आपण ह्यात सगळे मसाले मस्त मिक्स करूया पहिलं. मिक्सरच्या भांड्यात आता टाकून घेते. भांडं मोठं आहे आपलं, पूर्णच मसाला बसेल ह्याच्यामध्ये. मस्त वास सुटला आहे बघा. मसाला टाकला आहे, भांडं मोठं आहे आपलं. आता ह्याच्यामध्ये आपण हे तीळ आणि खसखस पण टाकतोय. आता हा आपला इथपर्यंत बारीक झालेला आहे. आपण याला इथं काढून घेतोय. मस्त वास सुटला आहे बघा. कलर पण खूप सुंदर आला ह्याला. अजून खूप बारीक करायचं ह्याला आपण. पण आता मी काय करणार आहे, थोडं आता तमालपत्र आपलं राहिले त्यासाठी थोडा टाकून ह्याच्यात आपण तमालपत्र टाकून घेणार आहे.
आणि हे पण फिरवणार आहे आता आपण. बघा तमालपत्रामुळे खूप छान कलर आला ह्याला. तर हे बाकीचंही तमालपत्र आपण यात टाकून देऊया आणि पुन्हा ह्याच्यावर हा वाटलेला मसाला टाकते. इथं आपण थोडं जाड मीठ घेतलेलं आहे. आता हे पण थोडं थोडं टाकूया मसाल्यामध्ये. आता हे अशा प्रकारे मी वाटून घेतलेलं आहे. आता इथं आपण चाळणीत काढून घेऊया. मस्त आता हा मसाला आपण हा चाळणीने चाळून घेऊया. आता इथं खूप मी ही बारीक चाळणी घेतलेली आहे. बघा खूप छान असा आपला हा गोडा मसाला आता तयार होतोय. आता मी सगळा पूर्ण मसाला हा तयार करून घेते. कलर पण छान आला आहे, वास पण छान येतो आहे. एकदम घरगुती, डंकात जायची गरज नाही आहे. घरच्या घरी आपण हा गोडा मसाला करू शकतो. आता असाच मी सगळा बाकीचा पण पूर्ण करून घेते. आता अशा प्रकारे मस्त आपला बघा घरच्या घरी हा गोडा मसाला तयार झाला आहे. कलर पण छान आला आहे. जवळजवळ 6 महिने तरी हा मसाला आता मला कसाही जाऊ शकतो. बारीक पण झाला, एकदम छान डंकासारखाच कुठून झाला आहे बघा. ह्याला चांगला छान मिक्स करून घेते आता मी. ह्यात तुम्ही मिरच्यासुद्धा टाकू शकता थोड्याशा. तुम्हाला जर आवडल्यास तर तुम्ही टाका मिरच्या पण. खोबरे टाकू शकता, पण मी टाकलेल्या ह्या दोन्ही गोष्टी मी टाकलेल्या नाही आहेत. तर बघा असा खूप छान असा मी अगदी घरगुती घरीच मस्तपैकी मिक्सरवर तयार केलेला हा गोडा मसाला आहे. तुम्ही अगदी कोणत्याही भाजीला, कुठल्या मसाले भाताला मस्त टाकू शकता. वांग्याची भाजी, मटणाची भाजी. तर तुम्ही अशा पद्धतीने घरगुती ह्याच प्रमाण घेऊन सगळ्या मसाल्यांचं मस्त असं घरच्या घरी एकदम छान असा गोडा मसाला तयार करू शकता. कुठल्याही भाजीला, वांग्याची भाजी खास करून ह्यात खूप छान होते. तर तुम्ही पण ह्या पद्धतीने ह्या प्रमाणासहित गरम मसाला घरी करून बघा, गोडा मसाला. आणि माझी जर रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच मला कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. मस्त आपण ह्या बरणीमध्ये मस्त झाकण लावून स्टोअर करून ठेवणार आहे. आपल्याला जसा लागेल तसा आपण छोट्या बरणीत काढून घ्यायचा आणि वापरायचा. मस्त वास सुटलाय बघा मसाल्याचा माझ्या. ह्याला असं मस्त झाकण लावून ठेवूया. आपल्याला जसा लागेल तसा आपण भाजीला थोडा थोडा एकदम थोडासा असा 10 दिवसाचा वगैरे असा काढून घ्यायचा छान असं आणि नंतर वापरायचा.